नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं मनापासून आभार मानते. आणि आजचा दिवस आहे तो माझा म्हणजे वीकली क्लिनिंगचा दिवस, तो म्हणजे शनिवार माझा ठरलेलाच आहे. आठवड्यातून एक दिवस पूर्ण घराची क्लिनिंग जी आहे ना ती करत असते आणि पूर्ण आठवडा मग आपलाच. म्हणजे जास्त क्लिनिंग करायची गरज पडत नाही. जे काही घरातले जाळे जरमटे वगैरे आहेत किंवा बाकीचे जे कामं आहेत ती मी आधीची करत असते. आणि ह्या ज्या स्लायडिंग विंडो आहेत ना त्या माझ्याकडे हे ग्लोअर आहे ना त्याच्याने मी क्लीन करून घेते, कारण त्याच्यात बरीचशी माती, धूळ वगैरे कचरा जमा होतोच आणि ते पूर्ण खाली असल्यामुळे बराचसा कचरा त्याच्यात जमा होतो आणि त्याही वेळोवेळी क्लीन करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे मग मी ह्या 15 दिवसातून क्लीन करते, आठवड्यातून नाही. पण घरातील जे काही जाळे वगैरे काढणं किंवा बाकीचं क्लिनिंग करणं हे शनिवारच्या दिवशी करत असते. ह्या ग्लोअरमुळे एक फायदा आहे की पटकन घरातलं क्लिनिंग होतं. म्हणजे स्लायडिंग विंडो जास्त करून मेन मला इतका जास्त त्याचा फायदा आहे ना की पूर्ण एकदम क्लीन होऊन जातं. थोडाही कचरा राहत नाही स्लायडिंग विंडोमध्ये, अगदी चकाचक होऊन जातं. आणि जाळे वगैरेही याच्याने वरच्या साईडला बऱ्याच वेळेला आपला हात पोचत नाही किंवा व्यवस्थित निघत नाही ना, तर याच्या हवेच्या प्रेशरने सगळा कचरा निघून जातो, मस्त छान क्लीन होऊन जातं. पण त्यानंतर घरभर पसारा खूप जास्त होतो. जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर असेल तर मग खूप बेस्ट, म्हणजे त्याच्याने पसारा होत नाही कचऱ्याचा. व्यवस्थित छान त्याच्यातच सगळा कचरा अडकून राहतो. त्यामुळे एका जागेवर काढून आपण नीट व्यवस्थित करू शकतो. पण मग काही पर्याय नसला आणि व्हॅक्यूम क्लीनर नसलं तर मग मी याचाच वापर करते. थोडा आवाज याचा येतो, पण मग अगदी कानाकोपऱ्यातलं म्हणा, धूळ, जाडे वगैरे सगळं काही याच्याने मस्त क्लीन होऊन जातं. 15 दिवसातून एकदा मस्त मशीन लावून घ्यायची आणि उडवून घ्यायची धूळ. थोड्याफार आपल्या घरातील वस्तू आहेत ना त्या जर अशा वस्रवण्यासारख्या असल्या आपल्याला वेळच्या वेळी, म्हणजे त्याच्या पाठीमागून म्हणा, कुठून म्हणा आपल्याला क्लीन करता येईल अशा जर असल्या ना तर मग ते आपल्याला सोपं पडतं, घरातलं फर्निचर जर असलं तर. आणि जर पूर्ण अडकलेलं राहिलं तर त्या वस्तूंमागे बरीचशी धूळ जी आहे ना ती जमा होते आणि क्लीन केलं जात नाही मग. त्यामुळे थोडीफार जागा मी हे जे टी व्ही युनिट आहे आमच्या इथं समोर, माझं छोटंसंच आहे ते मग मी कॉर्नर थोडं पुढे घेते आणि मग त्याच्या मागचाही कचरा वेळोवेळी ज्यावेळेस हे ब्लोअरने स्लायडिंग विंडो वगैरे क्लीन करायला घेते ना तेव्हा करता येतं. त्याच्या पाठीमागचाही कचरा निघून जातो. बऱ्याच वेळेला घरामध्ये असं होतं की आपलं लक्ष नसतं आणि कितीही क्लिनिंग केली तरी कानाकोपऱ्यांमध्ये बरीचशी धूळ जमा होते किंवा कचरा जमा होतो. तर त्यामुळे मग ती वेळोवेळी क्लीन करायच्या वेळेस मोकळं असलं तर पटकन आपल्याला करता येते. किचनमधलीही स्लायडिंग विंडो पूर्णपणे व्यवस्थित छान अशी क्लीन करून घेतलेली आहे आणि शिवाय झाडांजवळ पाला वगैरे असेल, सुक्का काही धूळ बसलेली असेल तीही मी याच्यानेच उडवून घेत असते. म्हणजे सगळं काही एकदाच क्लिनिंग होऊन जाते मग घरातली. आणि आपलं जे वॉश बेसिंग आहे ना त्याच्या खालीही जाडे वगैरे जमा होतात आणि जागा कमी असल्यामुळे तिथे आपल्याला झाडूने वगैरे व्यवस्थित छान क्लीन करता येत नाही. तर मी ह्या ब्लोअरनेच तिथूनही क्लीन करून घेत असते. आणि आता माझं सगळं काही म्हणजे मी बेडरूममधलं आधी करून घेतलेलं होतं, कारण सिद्धीला अभ्यास करायचा होता. मग ती हॉलमध्ये बसलेली होती, तर मग मी आधी तिकडचं केलं, कारण खूप जास्त धूळ होते. तर म्हटलं तिला आधी तिकडचं क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतर मग ती तिकडच्या साईडला बसली की बेडरूम आणि आपलं हॉल आणि किचन दोघंही मला क्लीन करता येतील. तर मग इथली ही स्लायडिंग विंडो मी याच्यातली जी कचरा होता ना तो सगळा क्लीन करून घेतलेला होता. आणि शेवटी मग आता सगळा कचरा जो आहे ना, धूळ झालेली होती, अगदी पाय ठेवायची ही इच्छा होत नाही. इतर वेळी आपल्याला कधीही रोजच्या रोज बघा घर इतकं छान, सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं, आपल्याला कचरा दिसत नाही. कुणाला खरंसुद्धा वाटणार नाही की इतका सारा कचरा आपल्या घरात निघू शकतो असं. तर मी थोडी क्लिप घेतलेली होती आधी, ज्यावेळेस फॅन वगैरे आणि इथं पी ओ पीच्या साईडनेही बरीचशी धूळ होती, जाडे काढून घेतलेले होते, तर ती मी इथे जॉईन केलेली आहे. आणि हा जो फॅन आहे ना त्याच्या आतमध्ये जी डिझाईन आहे ना तिथेही जाडे जमा होतात, तर ते सहजासहजी निघत नाही. तर ह्या ब्लोअरने अगदी पटकन क्लीन होऊन जातं.
तर बेडरूममधलंही सगळं आवरून घेतलेलं होतं. आणि मग आता हॉलमध्ये जे सोफा कवर आहेत ना ते धुवायला टाकायचे आहेत. कारण आता बरेच दिवस झाले, 15 दिवस होऊन गेले हे कवर टाकून. 8-15 दिवसातून चेंज करून घेतले तर मग चांगले राहतात, व्यवस्थित छान स्वच्छ किंवा व्यवस्थित चांगलं दिसतं. तर इतर वेळी जेव्हा घर छान क्लीन दिसतं त्यावेळेस आपल्याला वाटत नाही, पण जेव्हा आपण क्लिनिंग काढतो ना घराची, त्यावेळेस बघावं किती धूळ आणि किती कचरा निघतो. तर घरातली कामं तर कितीही केली तरी कमीच आहेत. कारण प्रत्येक वेळोवेळी क्लिनिंग करत राहावीच लागते घरातली, तेव्हाच घर छान आणि मस्त दिसतं. आणि सकाळीच जर ह्या गोष्टींना सुरुवात केली ना तर मग पटकन आपली कामं होऊन जातात आणि तितका वेळ दुपारच्या वेळेला मग थोडाफार आरामही होऊन जातो आपला. नाही तर मग जर का आपण करू दुपारी आणि घरातली कामं झाल्यानंतर असं जर ठरवलं ना तर मग ही कामं काही होत नाही. कारण एकदाची घराची कामं झाली आपली की नंतर आपल्याला बाकीची कामं नकोशी वाटतात. मला तरी वाटतात. एकदाच मला जो उत्साह असतो ना सकाळीच कामं वगैरे आवरायचा, तर बाकीची कामं जर मी आधी घरातली आवरायचं ठरवलं, तर नंतर मग मला जाऊ दे मग उद्या करूया अशावरती ते ढकललं जातं. त्यामुळे कल करे सो आज. तर मग आज एक दिवस आधीच माझं प्लॅनिंग झालेलं असतं, की उद्या सकाळी उठून मला आज हे काम आवरून घ्यायचं आहे असं ठरलेलंच असतं. आणि त्यानुसारच मग मी त्या दिवसाची सुरुवात करत असते. कसं नियोजन करायचं आहे, काय नाही ते. कारण अचानकच जर ठरवायला गेलं तर मग ते आपल्यालाही अवघड जातं किंवा आपली बरीचशी घरातली ही कामं राहिलेली असतात, त्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागतं. शिवाय मुलं वगैरे बरंच असतं काय-काय. तर जे आपले कव्हर होते ना सोफ्याचे, ते मशीनमध्ये लावून दिलेले आहेत. कारण बाकीची क्लिनिंग करेल तोपर्यंत मग ते वॉश होऊन जातील. आणि कपडे मी सकाळी आधी हाताने वॉश करून घेतलेले होते. आणि कारण कसं शनिवारच्या दिवशी मी हे सगळं काढत असते. कारण संडे म्हटला म्हणजे मुलांची कपडे आणि बरंच काय-काय खूप जास्त कपडे असतात संडेच्या दिवशी. स्कूलचे युनिफॉर्म वगैरे म्हणायला गेलं दोघींचे आणि यांचेही. तर मग जास्त कपडे असतात. त्यामुळे होता होईल तेवढं शनिवारी बेडशीट, उशांची कव्हरं वगैरे जे काही आहे ना, ती मशीनला लावून देते. आज तर मला 2 मशीन लावाव्या लागल्या. कारण बेडवरचं बेडशीट वगैरे आणि हॉलचंही होतं. तर मग 2दा मशीन लावावी लागलेली होती. बघा किती सारा कचरा निघालेला आहे. तर असं बघायला गेलं तर घर स्वच्छ आणि चांगलं दिसतं. पण कानाकोपऱ्यांमध्ये ही अशा पद्धतीची धूळ म्हणा किंवा जाडे म्हणा हे अडकलेले असतात. आणि बेड खालीही मी थोडा उंचच घेतलेला आहे बेड, जेणेकरून झाडू मारून का होईना आपल्याला क्लीन करता येतो आणि पुसताही येतं मग तिथे व्यवस्थित छान. आणि खाली जर घेतला तर तो वस्त्रवायला आपल्याकडून होत नाही आणि खूप जड जातं. त्यामुळे वेळच्या वेळी क्लिनिंग झालेली बरी. थोडा उंच आहे, खालून मस्त झाडून पुसून घेता येतो. आणि झाडून वगैरे झाल्यानंतर मग आता हे सगळं डस्टिंगचं काम केलेलं आहे. कारण खूप धूळ झालेली होती घरामध्ये. जास्त प्रमाणामध्ये धूळ झालेली होती. कारण हे ब्लोअर लावलं की त्याचं एकच आहे, खूप जास्त धूळ होते सगळ्या संपूर्ण घरामध्ये. नंतर होऊन जातं ते चकाचक, पण मग त्यावेळेस थोडं आवरायला जड जातं. आता सगळं इथं बेडरूममध्ये पुसायचं काम ठेवलेलं आहे. जर आठवड्यातून अशा पद्धतीने क्लिनिंग वगैरे करत राहिलं तर मग वेळोवेळी घर जे आहे ते क्लीन राहतं. आणि ठरवून जर केलेलं असलं ना काम कुठलंही की आठवड्याचं नियोजन, तर मग प्रत्येक वेळी रोज आपल्याला क्लिनिंग करायची गरज पडत नाही किंवा वेळोवेळी ती वस्तू स्वच्छही राहते, चांगलीही दिसते. अचानक जरी कोणी घरी आलं, काही झालं तरीही आपली ठरलेल्याप्रमाणे आपली जर कामं रोजच्या रोज होत राहिली ना, तर मग आपलं घर छान आणि मस्त असं क्लीन असं दिसत असतं वेळच्या वेळी. आणि तुम्ही जर फर्निचर करत असाल तर मग असं ग्लोसीमध्ये जे फर्निचर येतं ना ते दिसायला तर छान दिसतंच, पण मग पुसायला थोडं जड जातं. जे आता मॅटमध्ये असतं ना त्याला म्हणजे क्लिनिंगला इतकं करावं लागत नाही. याला कसं हात लागला ना तर याच्यावरती वाण वगैरे उमटतात. त्यामुळे त्याला आठवड्यातून एकदा पुसूनच घ्यावं लागतं. कारण मुलं वगैरे असले घरामध्ये हात वगैरे लागतोच. त्यामुळे त्याला वेळच्या वेळी क्लीन करून घ्यावं लागतं. पण मॅट जे असतं ना सनमायकामध्ये, त्याला जास्त क्लिनिंगची गरज नाही पडत. तर फॅन वगैरेही पुसून झालेलं आहे. बेडरूममधली सगळी क्लिनिंग झाली. देवघर तर मी पूर्णपणे झाकून ठेवलेलं होतं. कारण धूळ जास्त उडेल आणि परत देवघर खराब होईल म्हटलं आणि परत अजून ते क्लिनिंग करायला अजून तितकाच वेळ जाईल. त्यामुळे मग मी पूर्णपणे झाकून कव्हर करून ठेवलेलं होतं. वरच्या साईडला थोडंफार उडलेलं होतं, ते झटकून घेतलेलं आहे. आणि आपला मेन म्हणजे मुख्य दरवाजा जो आहे ना, तो जास्तीत जास्त क्लीन आणि स्वच्छ राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. वेळोवेळी त्याला धूळ वगैरे त्याच्यावर जी बसलेली असू द्या किंवा काही,
वेळच्या वेळी क्लीन करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर ते पुसून झालेलं आहे. आणि आता समोरचं टीव्ही युनिट. देवघरामधल्या शंखाबाबत मला कमेंट होती की शंख कुठून आणलेला आहे देवघरातला जो ठेवलेला आहे मी तो. तर तो शंख मी काशीवरून आणलेला आहे. माझ्या आईने आणलेला आहे तो काशीहून. आणि एखाद्या व्हिडिओमध्ये वाजवून दाखवा अशी कमेंट होती मला एका ताईची. पण मग मला वाजायला काही जमत नाही. मी नाही वाजवत त्याला. मिस्टरांना येतो तर ते वाजवतात. पण मग असंच कुठेतरी ठेवण्यापेक्षा मी देवघरामध्ये पूजेसाठीच त्याला तिथं ठेवून दिलेला असतो. तर आणि तो जो माझा देवघराचा लिक्विडचा व्हिडिओ होता ना, तो खूप जास्त छान व्हायरल गेला आणि खूप साऱ्या ताईंनी बघितला. तुम्ही जर अजूनही बघितला नसेल तर बघा, छान आहे. आणि ते लिक्विड धाराचं आहे. खूप छान मस्त देव त्याच्याने क्लीन होत असतात. अगदी 15 दिवस तरी आपल्याला देव क्लिनिंगची एवढी डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही देवघरातली. तर जो काच आहे ना आपला टिपवायचा तो कॉलिननेच पुसून घेत आहे आज. रोज तर साध्या पडक्यानेच पुसते. लादी पुसायच्या आधी बाकीची जी काही क्लिनिंग आहे ना ती माझी रोजच्या रोज असते. आणि स्लायडिंग विंडो या आठवड्यातून एकदा. आता हा सोफा इकडे ठेवल्यापासून हे 2 काचा आहेत ना भिंतीच्या साईडची, ती काही खराब होत नाही. फक्त एक काचच जास्त खराब होते. इकडची काही जास्त खराब होत नाही. पण ही एक काचेला मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये खराब होते. त्यामुळे तिला आठवड्यातून अशा पद्धतीने क्लिनिंग करून घ्यावीच लागते. आणि आपलं गृहिणींचं असंच असतं की घर जितकं छान क्लिनिंग आणि स्वच्छ असेल तरच आपल्याला बरं वाटतं. नाही तर मग कधी आवरू आणि कधी नाही. ह्या काचा जर मला खराब दिसल्या ना तर त्यावेळेस मला वाटत असतं की कधी मी यांना आधी पुसून घेईल, असं कधी पुढचा शनिवार येईल असं वाटत असतं. कारण बऱ्याच वेळेला ना हात वगैरे आपलाही लागतो पुसायच्या वेळेला. आणि प्रत्येकाकडे घरात किती लक्ष देणार आहे आपण देऊन देऊन तरी, आणि किती सांगणार आहे की व्यवस्थित हे करा म्हणून. आणि मुलं शेवटी हात लावतातच काचांना. उघडणं म्हणा, लावणं म्हणा, सतत दिवसभरातून 17 वेळा त्यांचं चालूच असतं. आज जे काही ठरवलं होतं ना, ठरल्याप्रमाणे सगळी कामं व्यवस्थित होत होती. एक दिवस आधी जर नियोजन झालं तर मात्र दुसऱ्या दिवशी कामं जी आहेत ना व्यवस्थित होतात. शनिवारच्या दिवशी तरी माझं ठरलेलंच असतं. पण शनिवारी माझी सकाळी खूप जास्त धावपळ असते. कारण माझ्या वेदूची स्कूल आहे ना सकाळी खूप लवकर सुटते. ती 9 वाजेलाच आज येणार होती. आणि ही कामं अर्धवट टाकून मग परत मला जावं लागतं आणि तिकडनं आल्यावर मग परत तीच कामं. तर त्यामुळे जरा अवघड जातं. पण मग इतर दिवशी नाहीच शक्य होत. आणि शनिवारच्या दिवशी मेन म्हणजे साफसफाई घरातली थोडी का होईना आपण केलीच पाहिजे. जास्त शक्य नाही पण मग थोडी तरी आपण त्या दिवशी जाळे काढणं म्हणा किंवा थोडंफार एखादा कोपरा घरातला क्लीन करणं म्हणा आपण केलं पाहिजे. त्या दिवशी खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण घरातली जी काही दरिद्री म्हणा किंवा हे म्हणा ते कचऱ्याच्या स्वरूपाने आपण सगळी शनी म्हणा घरातली ती कचऱ्याच्या स्वरूपाने आपण बाहेर टाकत असतो. त्यामुळे थोडी का होईना आपल्याकडून क्लिनिंग झालीच पाहिजे. आवर्जून शनिवारी आपण वेळात वेळ काढून घरातली थोडीफार का होईना क्लिनिंग केलीच पाहिजे. आणि त्याशिवाय म्हणजे आपला जो येणारा रविवार आहे ना तो खूप छान आणि मस्त जात असतो. अगदी घर टापटीप मस्त व्यवस्थित. सुट्टीचा दिवस सगळ्यांचा. आपल्याला तर सुट्टी नसतेच कुठलाही वार असला तरी. पण मग तरीसुद्धा चांगलं राहतं घरामध्ये वेळच्या वेळी जर आपण क्लिनिंग करत राहिलो तर. स्लायडिंग विंडो मी बेडरूम आणि हॉलच्या पुसून घेतलेल्या आहेत. किचनची विंडो मला डीप क्लिनिंग करायची आहे त्यामुळे मी ती ठेवली तशीच. नंतर करूयात म्हटलं किचनची क्लिनिंग झाल्यानंतर. शेवटी लादी सगळी चकाचक अशी पुसून घेतलेली आहे. थोडीफार हात पाय वगैरे धुवून मस्त छान असं फ्रेश झालेली आहे. आणि सोफा कवर धुतलेले होते तेच वाळवायला टाकले आधीचे. आणि आता हे दुसरे कवर लावून घेत आहे. हे 2 सेट ठेवलेले आहेत मी. काही सणवार वगैरे असले तर मग आधी जे व्हाईट कलरचे कवर होते ना लावलेलं सोफ्याला ते ठेवलेले आहेत. आणि हे डेलीसाठी असतात. डेलीला मी हे वापरते. ग्रे कलर आणि व्हाईटमध्ये आहे ते. तर अधूनमधून थोडेफार चेंज झालेले असले घरामध्ये सोफा कवरपासून म्हणा किंवा उशीच्या कवरपासून म्हणा तरीसुद्धा आपल्याला बरं वाटतं. अगदी चेंज वाटतो थोडा. त्यामुळे करावा थोडाफार बदल असं मला तरी वाटतं. कारण मी तरी करत असते. मला छान वाटतं एखादं नवीन जरी मी बेडशीट जरी टाकलं ना किंवा सोफा कवर टाकलं, उशीचे कवर घातले तरीही मला मनाला एक समाधान की नाही आज जरा रोजच्यापेक्षा वेगळं वाटत आहे घर. असं एक आपल्याला आत्मिक समाधान त्या कामाचं असतं. कारण आपल्या गृहिणींचं तेच असतं घर सजवणं, नटवणं, व्यवस्थित छान ठेवणं हेच. तर आजची मस्त बऱ्यापैकी छान अशी क्लिनिंग शनिवारची झालेली होती ताईंनो. कशी वाटली आणि व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला मोटिवेशन थोडं तरी मिळालंच असेल. चला ताईंनो मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्रिणी
मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.